नमस्कार, मी सावता काळे कृषी पदवीधर. मागच्या व्हिडिओत आडसाली 265 7 जूनची लागवड या प्लॉटमध्ये जेठा खोडायचं काम झालेलं होतं. जवळपास जेठा खोडून 15 ते 20 दिवस दरम्यान झालेले आहेत. तर जेठा खोडल्यानंतर काय झालं हे सांगण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. आपल्यासमोरच मी प्लॉट पूर्ण दाखवत आहे. तुम्ही प्लॉट बघू शकतात. अशा प्रकारे प्लॉटची डेव्हलपमेंट झालेली आहे. तर जेठा खुडल्यानं झालं काय, ज्यावेळेस आपण जेठा खुडत होतो त्यावेळेस प्रत्येक कोमातून जवळपास 1-2 असे फुटवे निघत होते. तर आजच्या कंडिशनला तुम्ही समोर बघू शकतात. आता हा या ठिकाणातला जेठा खोडलेला होता, म्हणजे हा इथला जेठा खोडलेला होता. आणि जेठा खोडल्यानंतर हे बघा फुटवे किती निघले, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे एका बेटात 8 कोमं आपल्याला पाहिजे होते. तर आज 15 ते 20 दिवस झाल्यानंतर काय झालं आपल्यासमोर आपण बघू शकतात. प्रत्येक बेटामध्ये जवळपास 3-4 3-4 5 3-4 5 असे फुटवे निघलेले आहेत. तर नक्कीच जेठा खोडल्याचा फायदा झालेला आहे. आज या प्लॉटची बाळभरणी करायची आहे. पाहिजे तेवढी ऊस संख्या या प्लॉटमध्ये भेटलेली आहे. तर नक्कीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी असा प्रयोग करून आडसाली ऊसाचं उत्पन्न वाढण्यासाठी उत्पन्न वाढायला पाहिजे. तर आपण दुसऱ्या पण याच्यात बघू शकतो. आता इथला पण एक जेठा खुडलेला होता. इथं पण जेठा खुडलेला होता. तर जवळपास मला एकंदरीत पाहिजे तेवढी ऊस संख्या भेटलेली आहे. आणि आज आम्ही इथं बाळभरणी करून ही ऊस संख्या खाली, आता याच्यानंतर जास्त फुटवा निघाला नाही पाहिजे, त्यासाठी बाळभरणी करून त्याला स्टॉप करणार आहे. आणि ऊस संख्या हा ऊस पिकातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. जर ऊस संख्या चांगली असली म्हणजे कारखान्याला किती ऊस जातो आहे, आपल्या शेतात 1 लाख ऊस तयार झाला आहे, पण कारखान्याला 20,000 गेला तर आपल्याला ॲव्हरेज भेटते 40. पण आपल्या शेतात 40-45 हजार एकरी ऊस तयार झाले आणि हेच ऊस जर कारखान्याला गेले तर नक्कीच एक ऊस 2 किलो भरला तर 40 जरी ऊस असले तरी 80चं ॲव्हरेज भेटू शकते. एक ऊस 2.5 किलो भरला तर 100पर्यंत पण आपण जाऊ शकतो. तर आडसाली प्लॉटमध्ये बऱ्याच जणांना फुटवा निघत नाही, तर 100% जेठा खोडल्यानंतर फुटवा निघतोय हे दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काही अडचण येत असेल ऊस पिकात तर माझा नंबर आहे 8600848506. नक्कीच तुम्ही कॉल करून विचारू शकतात. धन्यवाद.